जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्मयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, माझा आश्रय घेऊन आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराचे फळ शोधणाऱ्यांना कोणते फळ मिळेल हे मी सांगत आहे. त्यांना मिळणारे फळ म्हणजे शुद्ध आत्मा, जो इंद्रियांना अगोचर आहे. आत्माचे शुद्ध स्वरूप, ज्याचा प्रकृती किंवा निसर्गाशी काहीही संबंध नाही. शुद्ध आत्मा जो अविनाशी आहे, ज्याला अक्षरा म्हणतात. अर्जुना, सर्व वैदिक विद्वान म्हणतात की आत्माचे स्थान हे अंतिम गंतव्य स्थान आहे आणि माझ्या नियंत्रणात असलेल्या सर्वांमध्ये आत्मा हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याला सर्वोच्च स्थान म्हणतात. आणि ज्यांना हे सर्वोच्च स्थान आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे, त्यांचा पुनर्जन्म होणार नाही. ते जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जाणार नाहीत. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा फळाचा महिमा स्पष्ट करीत आहेत की जे त्यांच्याकडून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधतात. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे चिंतन करताना आत्मा किती महान आहे याचे वारंवार स्मरण करणे, आपण आत्मा आहोत हे वारंवार लक्षात ठेवणे, आपण सर्वात शुद्ध स्वरूप आहोत, श्रीकृष्ण परमात्म्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्वांमध्ये आपण सर्वोत्तम आहोत आणि आपण ते सर्वोच्च स्थान प्राप्त करताना केवळ श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी
नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.